शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केलेली आहे। राऊतांनी आधीच ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केलाय। राऊत आधी पवारांसाठी काम करायचे, आता गांधींसाठी काम करतायत, अशी टीका नरेश म्हस्केंनी केलेली आहे। जे बाळासाहेबांशी प्रामाणिक राहू शकले नाहीत ते पवारांशी काय प्रामाणिक राहणार, अशी टीका सुद्धा नरेश म्हस्के करतायत। संजय राऊत यांनी यापूर्वी उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये ऑलरेडी विलीन केलेला आहे। फक्त त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायचंय। पूर्वी ते पवार साहेबांची दलाली करायचे, आता राहुल गांधी यांची दलाली करतायत। आधी उद्धव ठाकरे यांना संपवलं आणि आता पवार साहेबांचा पक्ष संपवण्याच्या मार्गावर आहेत। काँग्रेसची लाचारी आणि राहुल गांधी यांची लाचारी हा एकमेव मार्ग आता त्यांच्याजवळ राहिलेला आहे। काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाहीये का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण एकीकडे विलिनीकरणासाठी राष्ट्रीय स्तरावर त्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्याचा दावा स्वतः संजय राऊतांनी केलेला असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मात्र या विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत। आमच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नाही, विलिनीकरणाच्या केवळ अफवा आहेत आणि त्या आश्चर्यकारक आहेत, अशा शब्दात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राऊतांच्या दाव्याचं खंडन केलेलं आहे। मला वाटतं की विलिनीकरणाच्या बाबतीमधल्या बातम्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यात का होतात, मला आश्चर्य वाटतं। म्हणजे एका वेळा अजितदादांचं पक्षात विलिनीकरण होणार, नंतर आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार। मला वाटतं की भविष्य काळामध्ये आम्ही पक्ष उभी करायचा अशा पक्षाची भूमिका असेल, कुठल्याही प्रकारची या बातमीत तथ्य नाही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे आणि बुडत्या जहाजात कोणीही पाय ठेवणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विलिनीकरणाच्या बातम्यांसंदर्भात महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। विरोधी पक्ष एकत्र आले तर चांगलंच आहे, आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणतायत। आणि यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी प्रत्युत्तर दिलंय। तुमच्या मंत्रिमंडळातले अनेक नेते हे काँग्रेसमधलेच आहेत, काँग्रेस आणि भारताचा डीएनए एकच आहे, असं सपकाळ म्हणतायत। या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही। काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही। तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही। याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते। जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे। 12 वर्षापूर्वी काँग्रेस मुक्त भारत अशा प्रकारच्या वल्गना आपण केल्या होत्या। आज भाजपच्या विरोधात एकच सक्षम पर्याय हा काँग्रेस आहे। ज्या राहुल गांधींच्या बद्दल आपण अपप्रचार केला, आज मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहे आणि हा एकमेव खमका पक्ष आहे, अशी असणारी आज काँग्रेस पक्षाची स्थिती आहे। आणि तुम्ही आम्हाला काय दुप्त जहाज म्हणता? काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात तुम्ही जर तुमच्याच मंत्रिमंडळामध्ये मागे वळून पाहिलं तर आता भारतीय जनता पक्ष आणि तुमचंच मंत्रिमंडळ हे काँग्रेस युक्त झालेलं आहे। त्यामुळे काँग्रेस ना डुबतं जहाज आहे ना उगवता सूर्य। काँग्रेस 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 म्हणजे काँग्रेस आहे आणि काँग्रेसचा आणि भारताचा डीएनए हा एक है। जब तक सूरज चांद रहेगा, कांग्रेस और भारत का चुली दामन का साथ रहेगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।